Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑडिओ लॅबच्या माध्यमातून ऑडिओला बॅकग्राऊंड म्युझिक कसं द्यायचं हे शिकवणार आहे. या अगोदर आपण व्हिडिओला बॅकग्राऊंड म्युझिक कसं द्यायचं हे बघितलं होतं. जर तुम्ही त्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघून घ्या. ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे. आणि आज आपण ॲक्सेसिबल पद्धतीने ऑडिओला बॅकग्राऊंड म्युझिक कसं ॲड करायचं हे बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऑल इन वन फॉर व्ही आय हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आजचा नवीन एपिसोड. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे ऑडिओ लॅब या ॲप्लिकेशनमध्ये. तर हे ॲप्लिकेशन तुम्ही प्लेस्टोरवरून इन्स्टॉल करू शकता. तर ऑडिओ लॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला जायचं आहे मिक्स ऑडिओ या ऑप्शनमध्ये. तर या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला खूप सारे फीचर्स मिळतात. तर त्यापैकी आपल्याला मिक्स ऑडिओ यामध्ये जायचं आहे. त्यानंतर ज्या ऑडिओला आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचा आहे तो ऑडिओ इथे चूज करायचा आहे. Format not supported. Audio Lab. Converting audio to supported format. Audio Lab. Audio Lab. Audio Lab. Save button. तर आपण ऑडिओ चूज केल्यानंतर याने सांगितलं आहे की ॲड सेकंड ऑडिओ टू मिक्स. First audio volume is L1. तर आता आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक चूज करायचं आहे. त्यासाठी ॲड सेकंड ऑडिओ टू मिक्स या ऑप्शनमध्ये जायचं आहे. Decrease for 1. Decrease R. 1. Detected. Text 0. 0. Newer. 0. Add second audio to mix button. ॲड सेकंड ऑडिओ टू मिक्स याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. Audio Lab. Navigate up button. आणि इथे आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक चूज करायचं आहे. Sort. Folder view. तर मी कुठलंही एखादं म्युझिक Choose audio घेतो. file and choose video. Falling together. Lifelong preview the file. Palm trees of brothers records.mp3. Album art. Album art. Play. तर बॅकग्राऊंड म्युझिक चूज केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली प्ले होतं. आपल्याला स्टॉप करायचं आहे. त्यानंतर ओके बटन मिळेल. ओके बटनाला क्लिक करायचं आहे. 1, 2, okay. Add third audio to mix. Audio Lab. Audio Lab. Add place. Trim second. Place. Add second. तर मित्रांनो, आपण बॅकग्राऊंड म्युझिक तर चूज केलं आहे ऑडिओसाठी, परंतु आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिकचा व्हॉल्यूमसुद्धा ॲडजस्ट करावा लागतो. ते आपण बघू. Play second audio. प्ले सेकंड ऑडिओ. इथून आपण सेकंड ऑडिओ प्ले करू शकतो. Trim second audio button. ट्रिम सेकंड ऑडिओ करू शकतो. Repeat second audio button. रिपीट सेकंड ऑडिओ हा ऑप्शन बाय डिफॉल्ट ऑन असतो. याला ऑनच ठेवायचा आहे, कारण की फॉर एक्झाम्पल आपला ऑडिओ 10 मिनिटांचा आहे आणि बॅकग्राऊंड म्युझिक 2 मिनिटांचं आहे. तर या 10 मिनिटांच्या ऑडिओमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक जे 2 मिनिटाचं आहे ते सारखं प्ले होत राहील, म्हणजे टाईम टू टाईम प्ले होत राहील. त्यासाठी हा ऑप्शन आपल्याला ऑनच ठेवायचा आहे. त्यानंतर L2 म्हणजे इथे 2 व्हॉल्यूम असतात, एक लेफ्ट व्हॉल्यूम आणि एक राईट व्हॉल्यूम. तर इथे आपल्याला दोन्ही व्हॉल्यूम कमी करायचे आहेत आणि एकदम ते सारखेच कमी झाले पाहिजे. Decrease second left volume button. याने कमी करू शकतो. 0.50. 50% आहे. Increase second left volume button. याने लेफ्ट व्हॉल्यूम इन्क्रीज करू शकतो. तसेच R2 म्हणजे राईट व्हॉल्यूम. Decrease second right volume button. डिक्रीज सेकंड राईट व्हॉल्यूम. 0. Increase second right इन्क्रीज volume सेकंड button. राईट व्हॉल्यूम. तर मी व्हॉल्यूम थोडासा ॲडजस्ट करतो. 0. L2. Repeat second. L2. Decrease. 0.45.
0.45 म्हणजे 85% केलेला आहे मी. Increase second left volume button. आणि Detected. तसंच आपल्याला Text दुसरा plus. व्हॉल्यूम सुद्धा ॲडजस्ट करायचा आहे, R2. Decrease म्हणजे second राईट right व्हॉल्यूम. volume. 0.47. 0.46. 0.44. 0. Increase. 0.45. तर व्हॉल्यूम किती टक्के ॲडजस्ट झाला म्हणजे कसा ॲडजस्ट झाला हे आपण प्लेसुद्धा करून बघू शकतो. आपल्याला एअरपीसच्या थोडंसं खाली प्ले बटन मिळतं. 1.0. Increase. 1. Help. 0. Help. But play. तर आपण प्ले करून बघूयात. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑडिओ लॅबच्या मदतीने ऑडिओला तर व्हॉल्यूम ॲडजस्ट झालेला आहे व्यवस्थित. त्यानंतर Add audio. Save. Button. सेव्ह याला क्लिक करायचं आहे. Generating output. Album art. Play. सो त्यानंतर Lyric. 3% out of sync. ओके बटन मिळेल, Okay. त्याला क्लिक करायचं. Audio lab. Save. Button. त्यानंतर परत इथे आपल्याला सेव्ह बटन मिळतं, त्याला क्लिक करायचं आहे. New recording 1 Palm Trees The Brothers Records on Music. Drop down list. इथे दोन option आहेत. Music. तीन आहेत, Drop sorry. down list. New recording. Music. Music. Drop down. Mix. Button. तर हे बॅकग्राऊंड म्युझिक ॲड व्हावं म्हणून मिक्सला आपल्याला Music. Mix. Button. क्लिक करायचं आहे. Converting audio to MP3. Output created. Album art. तर अशा प्रकारे आपल्या ऑडिओमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक सक्सेसफुल्ली ॲड झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण ऑडिओला सहजरित्या बॅकग्राऊंड म्युझिक देऊ शकतो ऑडिओ लॅबचा वापर करून. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऑडिओला बॅकग्राऊंड म्युझिक कसं ॲड करायचं हे शिकायला मिळालं असेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की लिहून सांगा. त्यानंतर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सो आय वॉज गजानन पवार. सी यू इन नेक्स्ट एपिसोड. गुड बाय.